तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सालाबादप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी संतनगरी शेगाववरून श्री क्षेत्र पंढरपूरकडे रविवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 7 वाजता मंदिरामधून 700 वारकऱ्यांसह अभंग गायन व टाळ मृदंगाच्या गजरात प्रस्थान झाले आहे। श्रींच्या पायी वारीचे यंदा 57वे वर्ष असून या पालखी पायी वारीचे समवेत 700हून अधिक वारकरी रथ, अश्वमेणा इत्यादींसह व्यवस्थेसाठी साहित्य घेऊन ट्रक, पाण्याचे टँकर, वैद्यकीय चमू वाहन यासह अन्य मोठा ताफा सोबत राहणार आहे। टाळकरी, वाळकरी, पताकाधारी श्रीहरी नामाच्या व टाळ मृदंगाच्या गजरात जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते मंत्रांचा नामजप करीत वारकरी संतनगरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीकडे प्रस्थान झाले असून श्रींची पालखी सकाळी संतनगरी शेगावातून निघाल्यानंतर 21 जून रोजी दुपारी श्री क्षेत्र नागझरी येथील श्री संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये श्रींची पालखी दाखल झाली। या ठिकाणी महाप्रसाद घेऊन सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहणार आहे। 22 जून रोजी पारस येथून निघून दुपारी गायगाव येथे तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील। सकाळी श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील। सकाळी भौरद येथून निघून अकोला येथे 23 व 24 जून असा 2 दिवस श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील। त्यानंतर सुनिश्चित मार्गाने श्रींची पालखी 23 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचणार आहे। तेथील महोत्सवात सहभागी श्रींची पालखी 28 जुलै नंतर परत शेगावकडे निघणार आहे। 18 ऑगस्ट रोजी खामगाव मुक्कामी, नंतर 19 ऑगस्ट रोजी बुधवार रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगावला पोहोचणार आहे। तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास व 750 किलोमीटरचे अंतर कापून श्रींची पालखी 23 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे। तेथे 23 ते 28 जुलैपर्यंत श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत श्रींच्या पालखीचा 5 दिवस मुक्काम राहणार। 29 जुलै रोजी पालखी परतीच्या प्रवासाला निघेल। पंढरपूर ते शेगाव हा 550 किलोमीटरचा प्रवास होईल। असा जाण्या येण्याचा 1300 किलोमीटरचा पायी प्रवास श्रींच्या पालखीतील वारकरी भक्तिभावाने आनंदात करणार आहेत। MCN न्यूज मराठी करिता ज्ञानदेव राजनकर, शेगाव।